बाप्पासाहेबांनी, आपले गुरु समर्थ बाप्पासाहेब यांनी नेहमी म्हणायचं, खरे मुलं तुम्ही माझे आहात. माझ्या रक्ताची नात्याची जी माणसं आहेत ना, ही माझी मुलं नाहीत, माझ्या मुली नाहीत, कुणी नाही. काकळंबरकर बोलायचे ना, माझ्या अध्यात्म वंशाची तुम्ही आहात. आणि सांगितलं होतं की तुम्ही माझा दहन करावं, हात तुमची लागावे. योगायोगानं पहा, मुलगा आणि मुलगी येऊ शकले नाही शेवटपर्यंत. शेखरनी मला आठवण दिली, सोमाणी इच्छा नव्हती बाप्पासाहेबांची, ते आले असते आपण अग्निदाह करू शकलो नसतो. तुमच्या हाताने व्हावा, देत जा. काय माझा, त्यांनी आपलं मांडलं, संपला विषय. एकदा माणसाने आपलं मांडलं, गुणदोषासहित स्वीकार होतो. आणि ज्यावेळेस आपल्याला गुणच पाहिजे असतात, दुसऱ्याच्या घरची मुलगी घरात आली, वाटतं तिने सीता आणि सावित्री सारखं वागलं पाहिजे, मंदोदरी, तारा अशीच ती असली पाहिजे. आणि आपली मुलगी जर तर सासरवाडीला गेली, त्याच्या सासूला फोनवरून सांगतो आपण, नाही बरं मुलगी अल्लड आहे, जरा लाडात वाढलेली, पाहून घ्या बरं, आईची माया द्या, तिनं द्यावी. आपण गुणदोषासहित स्वीकार करा, कशी असो ती माझी. पाती पण बदलेल बर, सून किती कडवट असू दे बदलेल. तू माझी आहेस, संपलं. एकच शब्द माझा, हा शब्द प्रचंड हे देणार. प्रचंड माझा म्हटलं की विषय संपले. तुम्ही किती गुन्हे करा, तुम्ही बोलावं, तुम्ही माझे बोलू शकता. एवढं जरी म्हणलं सगळे गर्भगडीत, तुम्ही माझे. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला. तुम्ही सज्जनात, आमचा ज्ञानेश्वर तुम्ही म्हणले. हे पहा, गावच्या लोकांना फार अभिमान असतो. मी आळंदीला 25,000 लोकांपुढे बोललो, सगळे जरी पळत आले तर काशी होते आपल्या विद्यानगरमध्ये, त्यांनी येऊन मिठी मारली. आज परभणी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्रात गाजवलं. भूषण आहात म्हणले तुम्ही आमच्या परभणी जिल्ह्याला, नाव उंच केलं. एक गर्व असतो माझा. हे माझे पण फार काही वेगळं असतं. जातीच्या भिंती नसतात, कशाच्याही भिंती नसतात, दोषाच्याही भिंती नसतात. फक्त स्वीकार व्हावा माझं म्हणून सगळं संपलं. हा शब्द लक्षात घ्या, माझा. कोणी बोलणार नाही, कोणी निंदा करणार नाही. तो माझा आहे बरं, माझा म्हणले की सगळी शांत होती. त्या साहेबांनी सांगितलं, सोमाणी माझा आहे, मला एवढं माहिती नाही. पुन्हा कोणीच बोलले नाही, एक शब्द बोलले. आणि त्या शब्दावर मी साहेबांशी, खरं मी भांडलो होतो, मी साहेबांना अनेकदा भांडलो, फक्त सांगितलं सोमाणी माझा आहे, संपलं. आणि मी ज्यावेळेस राजीनामा दिला, म्हणलं मला आता राहायचं नाही. मी ग्राहक मंचामध्ये गेलो, इलेक्शनला उभा राहत नाही. निवडून आल्यावर मला कॉप्ट करून घेतलं. मी म्हणलं मला आता ठेवू नका, मी तुमचा आहे, संपला विषय. ते काही बोलले नाही. कॉप्ट करून घेतलं. परभाऱ्या हार घेऊन, पेढे घेऊन दोघं चौघं पाठवले. सध्याचे चेअरमन होते मुकुंद सावजी बोराळकर MD, त्यांना पाठवलं. मला हार घातला ऑफिसमध्ये येऊन. म्हणलं का? म्हणले तुम्हाला कॉप्ट म्हणून, डायरेक्टर म्हणून निवडून आणलं नाही, कॉप्ट म्हणून घेतलंय. मी म्हणलं वा, मी नको म्हणालो होतो. ते म्हणले होते, ते असंच म्हणतील, मी नको म्हणालो होतो. त्यांना म्हणा तुम्हाला आम्ही नको आहेत, पण आम्हाला तुम्ही पाहिजे. मग काय वाक्य, तुम्हाला आम्ही नको असू पण आम्हाला तुम्ही पाहिजे, तुमची आम्हाला गरज. कशी वाक्य असतात माझा. आणि कशी सासू असली तर सुनेला गरज नाही का?
माणूस जाऊ द्या, कळेल. हा वागता येत नसेल हे ठीक आहे, कारण सत्य बोलत असताना किती कठोरता बाळगावी हे कोणालाच कळत नाही. माऊलींची शब्द रचना कळाली, सगळं विषय समजला. साधकांचा माय बाप हरे दर्शने ताप, ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा. नामदेव म्हणतात साधकांचा माय बाप हरे दर्शने ताप, ज्ञानोबा माझा. माझा म्हणलं की सगळ्या भिंती कोसळल्या. म्हणून तुम्ही सज्जनांनी मला आपले म्हटले आहे, तेव्हा माझी जी उणे असेल ते सहज सहन केले आहे. ही माझी कदाचित तुम्ही उणीव समजा, मी असं तुम्हाला कठोरतेने बोलायलो, उणीव समजा, पण सहन केली आहे तुम्ही, म्हणून तुम्ही मायबाप आहात. काय शब्द आहे. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहिला, पार तू काही. तुम्ही सहज सहन केले आहे म्हणजे खरं म्हणजे मी प्रार्थनाच करायला नकोय, कारण तुम्ही ऑटोमॅटिक सहन केलं, कारण मी तुमचा आहे ना. मी प्रार्थना करू हे देखील चूक आहे की तुम्ही मला माफ करा. परी अपराध तो अनेक आहे. आता माऊली म्हणतात हे सगळं सण तुम्ही केलंय, सगळं खरंय, पण मी अजून एक अपराध केला. जसं तुम्हाला म्हटलं की अर्जुनाचे पाठीच तुम्ही असला पाहिजे, पण पुन्हा ते शब्द वापस नाही घेतले, माफी मागितली. काय काय करायचं केलं, पण तुमचं आहे ना ऐकलं पाहिजे. ज्या दिवशी गुरु आपलाय अशी भावना होते, शिष्य ऐकतोच. मग गुरुचे वाक्य आपले, गुरुचे शब्द आपले, त्यांचं साधन आपलं, त्यांची साधना आपली हा भाव असतो. पण गुरु आपला नाही असं एकदा मनात घेतलं, तिथे मात्र वेगळेपण. मग शब्दाला धारच सांगतो, ही माझी सासू नव्हे माझी आई असं जर सुनेने घेतलं, काही बोलू द्या, तिला काही वाटत नाही. आणि ही माझी सून, बापाचंही असंच, हा माझा मुलगा, बोलू द्या काही, पण हा माझा आहे. पण त्या मुलाने देखील असंच म्हटलं पाहिजे, माझे मुली, माझे पण दोन्हीकडून असलं पाहिजे. नाही तर मोठ्यांनी निर्माण केलं पाहिजे. घरात देखील, दारात, बाहेर, सगळीकडे माझे पण त्याला बोलता आलं पाहिजे, माझा आहे. परी अपराध तो अनेक आहे, जे मी गीतार्थ कवळू पाहे. काय वाक्य आहे. पुन्हा एक मी अपराध केलाय, महाघोर अपराध केलाय. तो निराळच असा आहे की भगवद्गीतेचा अनुभव मी घेऊन तुम्हाला देऊ शकतो, अर्थ सांगू शकतो, ही घोषणा केली, हा दुसरा अपराध. म्हणजे अर्जुनाचे पाठी तुम्ही असाल तर अनुभव नक्की देईल असं ज्ञानेश्वर सांगतात. ते म्हणतात हा दुसरा अपराध मी करायलो की भगवद्गीतेचा अनुभव मी तुम्हाला देऊ शकतो. अर्थ म्हणजे अनुभव, अर्थ म्हणजे गप्पा. भगवद्गीतेचा अर्थ जो मी तुम्हाला सांगतोय म्हणजे अनुभव देऊ शकतो, ही अशी घोषणा करणं म्हणजे हा दुसरा अपराध. मला माहिती आहे सोपं नाही, पा किती लीनता, किती लीनता. आणि यांच्या भाषेच्या, बोलण्याच्या आणि सामर्थ्याच्या जोरामुळे तर तुकाराम म्हणतात, मज पामरासी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. ज्ञानेश्वरांची तुलना करतात. मी त्यांच्या पायातील वाहने हो, आपल्या पायातील मी वाहनाच्या जागीच आहे, मी मस्तकावर राहू शकत नाही. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञान देव ऐसे तुम्हा.
मज पामराशी काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जासी घाली ओळंगणे, इतर तुलने काय अति. अरे ब्रह्मदेव भगवान विष्णू आणि भगवान शंभू ज्यांच्यावरून ओवाळून जावे, ज्यांची ओवाळणी करावी, ज्यांनी महाआरती ज्ञानेशांची तिघांनी करावी त्रिदेवांनी, असं ज्यांचं सामर्थ्य आहे, त्यांची तुलना माझ्याशी करूच नका. मौली काय वाक्यात किती बोला वाटतं. पण आता पुढे सर गीतार्थ कवळूपाय. गीतार्थ मी आपल्या कवेमध्ये शब्दांमध्ये आणू इच्छितो, शब्दांमध्ये ज्ञानेश्वरी नाही. आले शब्दे विण संवादिजे, इंद्रियाने नत्ता भोगीजे. याच्यावर आपण बोललेलो, तुम्ही ऐकलेलं. ज्याने ऐकलं नाही ते कॅसेट ऐका. आणि शब्दामध्ये आजपर्यंत कोणी ध्यान हा शब्द देखील कोणी फारसं कोणी बोलू शकलेलं नाही. आणि ते म्हणतात भगवद्गीता जी शब्दांच्या पलीकडची, ती शब्दात आणू इच्छित आहे मी, हा दुसरा अपराध करतो. आजपर्यंत कोणी केलेलं नाही. आजपर्यंत कोणी जी गोष्ट सांगू शकली नाही, वेदांपासून उपनिषदापर्यंत कुठल्याही धर्मामध्ये कोणी सांगू शकले नाही, तो गीतार्थ मी आज शब्दांकित करण्याचा प्रयत्न करतोय. हा सेकंड आणि दुसरा अपराध करतो. काय भाषा आहे. म्हणून त्या अवधारणेविषयी मी तुम्हाला विनंती करीत आहे. पण अपराध जरी करीत असो तर दुसऱ्या वाक्यात काय म्हणतात, तरी मी तुम्हाला विनंती करतो की माझे शब्द ऐका, अनुभव नक्की देईल. काय सामर्थ्य, काय भाषा, किती विनम्रता. होय मी अपराध करतोय, शब्दांमधून मी ते अनुभव प्रगट करील, देईल. आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो, अवधारण करा, तयार व्हा, ऐका. आणि अर्जुनासारखं बनून तयार व्हा, श्रोते. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपणला चित्ता, एरवी काय भानू तेजी खद्योता शोभा अति. हे गीता स्पष्ट करण्याचे काम अवघड आहे. याचा विचार न करिता उगाच धैर्य चित्तात उपजले आहे. खरे पाहिले तर सूर्याच्या उजेडात काजव्याची काय शोभा आहे. खरं म्हणजे अजूनही मला वाटतं की भगवद्गीतेचा अनुभव जो येईल, ध्यान धारणा आणि समाधी, फक्त ध्यान धारणा आणि समाधीचा अभ्यास म्हणजे भगवद्गीता. फक्त ध्यान धारणा आणि समाधी, याच्या अलीकडे काही नाही. कुठलाही नाम जप नाही, कुठलाही नाम गजर नाही, कुठले भक्ती मार्ग नाही, तर कुठला कर्म मार्ग नाही. आणि हा तिन्हींचा अभ्यास, अनुभव शब्दांमधून मांडून पुन्हा अनुभव देणं, हाच अपराध म्हणतात. तरी चित्तात असं उपजलंय की यस, हा भगवद्गीतेचा सूर्य मी माझ्या खद्योतासारख्या आग्या किड्यासारखा प्रकाश देऊन मी प्रगट करणार आहे. खरं म्हणजे हास्यास्पद आहे, पण तरी मी करेन. काय बोलताय. सूर्याचं तेज मी जरी खद्योत असेल, आग्या किडा असेल, निश्चित प्रगट करेन. तयार करा. की टिटबूच्या चुवरी माप सुये सागरी, मी नेणत तिया परी प्रवर्तेत येत. किंवा टिटवीने सागर कोरडा करण्यासाठी ज्याप्रमाणे आपल्या चोंचीने समुद्राचे पाणी उपसण्याचा प्रयत्न करावा, त्याप्रमाणे माझा अधिकार नसताना मी गीतेचा अर्थ करण्यास तयार झालो आहे. होय, खरंच मला अधिकार नाही. 16 वर्षाचं वय हो. आणि भगवद्गीतेचा अर्थ ध्यान धारणा आणि समाधीचा ज्याने आजपर्यंत शब्दांकित कोणी करू शकलेलं नाही, ते मी शब्दांकित करून अनुभव देण्याचं, प्रगट करण्याकरता विश्वामध्ये माझी तयारी झालेली आहे. हे खरं म्हणजे टिटवीनं
सागरीचं काय करावं, कोरडा करण्यासाठी तयार राहावं. शक्य नाही, मला वाटतं ते शब्दांकन शक्य होणार नाही. एका टिटवीनं आपल्या चोंचीनं सागर कोरडा करावा हे जसं शक्य वाटत नाही, तसं मी सगळा भगवद्गीतेचा गीतार्थ खरा शब्दांकित करू शकेल असं मलाही वाटत नाही. पहा केवढं अवघड आहे. बाकीच्या निधीमुळे केलं नसेल तरी माऊली म्हणतात कठीण. भगवान शंकराचार्यांची आणि माऊलींची भाषा एक. काशीच्या पंडितांना सगळा हिंदुस्थान जिंकून मंडन मिश्राशी वादिवाद करून शंकराचार्यांनी जिंकल्यानंतर एक पारपत्र हिंदुस्थान जिंकल्याचं मिळालं. सगळे हारले आणि त्यानंतर शिष्याने गर्वात, क्या बात है, अपने गुरु बोले तो कोई मामूली चीज नहीं. आणि एकदा शंकराचार्य समुद्र काठावरून चालत असताना शिष्य बरोबर होते आणि सहज विचारले, भगवान किती ज्ञानी आहात तुम्ही, सगळ्यांना हरवलं, किती ज्ञान असेल तुमच्याजवळ, किती ज्ञान आहे बरं. त्यांनी समुद्र काठावर उभा राहून एक वाळूचा कण घेतला. म्हणजे समुद्रात किती कण आहेत, बापा 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 असंख्य आहेत म्हणजे. म्हणजे माझ्याजवळ जे ज्ञान आहे ना एवढंच आहे, या समुद्राच्या कणा एवढं. बाकीचं सगळं समुद्र असाच पडलेला आहे अथांग ज्ञानाचा. मी एवढंच घेऊ शकलो. माऊली तेच म्हणते, मी जे ज्ञानेश्वरी सांगेल किंवा ज्ञानेश्वरी लिहिण्याकरिता जी शब्द रचना करीन, अनुभव देण्याकरिता जी मी रचना करीन शब्दार्थाची देखील, आणि माझ्या वाणीतनं ती एखाद्या वेळेस एवढीच असेल की टिटवीनं समुद्र पिऊन टाकावा अशा टाईपची असेल, माझ्या कवित येणार नाही. त्याप्रमाणे माझा अधिकार नसताना मी गीतेचा अर्थ करण्यास तयार झालो आहे. माझा अधिकार नाही आणि गीतेचा अर्थ, गीतेचा अनुभव दोन्ही देण्याकरिता मी तयार झालो. मी म्हटलं ध्यानाचा देखील शब्द कठीण आहे पुढे सांगणं. काही भाग सांगितलाय. एका आकाश दिवसावे तरी आणि त्याहुनी थोर होवावे, म्हणून अपाड हे अगवे निर्धारिता. हे पहा, आकाशाला आपल्या प्राण मन बुद्धी व अहंकार यांच्या कवळीत, कवळ वयाचा असल्यास आकाशापेक्षा मोठे व्हायच पाहिजे कवळायचे असल्यास. म्हणून हे सर्व शुद्ध विचार करून पाहिले तर गीतेतील अर्थाचा अनुभव शब्दात आणणे मानवी शक्तीच्या बाहेर आहे. म्हणजे ईश्वरी शक्ती, ईश्वरी योगाने ते होणार आहे. मी म्हटलं ध्यान, धारणा आणि समाधीचे अनुभव वर्णन करणं कठीण आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी त्याच्या आजपर्यंत कोणी फारसं केलं नाही. आणि म्हणून मी म्हटलं ना, ध्यानाचाही अर्थ सांगत असताना एखाद्या वेळेस असं होतं की जो अर्थ खरा आहे तो बाजूला राहतो, जे सांगायचं ते सांगता येत नाही आणि जे नाही सांगायचं ते सांगितलेलं असतं. सांगितलं होतं माऊली देखील तेच म्हणते, सोपं नाही, कठीण. आकाशाला गवसणी कशी घालावी, आकाशाचं वर्णन कसं करावं, गवसणी कशी घालावी, त्याच्याही पेक्षा पलीकडे आकाशाला एखाद्या वेळेस गवसणी घालता येईल, पण गीतार्थाचे जे अनुभव, गहन अनुभव आलेले ध्यानधारणा आणि समाधीचे शब्दांकित करणे कठीण आहे, कठीण. अनुभव घेणं कठीण, मग शब्दात सांगणं कठीण. हे अपाड आहे, शक्य नाही शब्दात आणणं, हे मला माहिती आहे. पण बाप्पासाहेब लिहितात ईश्वरी योगाने शक्य आहे, माऊली म्हणत नाही. आणि हे खरं नाही की शक्य झालं. खूप खूप प्रचंड माऊलींनी सांगितलंय. आजपर्यंतच्या साहित्यात एवढे अनुभव कोणी सांगितलेले नाहीत. हे सत्य कुठल्याही धर्मात नाही.
तरीही पूर्ण सांगितल्या गेलेले आहेत हे खरं नाही असं वाटून घेतलं तरी चालू शकतं. तया गीतार्थाची थोरी का तया गीतार्थाची थोरी स्वे शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. अरे सांगणारा कसा पाहिजे? भगवान शंभू सारखा पाहिजे. ज्ञानेश्वर नाही सांगू शकत. लक्षात घ्या. तुलना करतायत ज्ञानेश्वरांची तुलना तुकाराम करतायत आणि भगवान शंभूची तुलना स्वतःची ज्ञानेश्वर करतायत. गीता ऐकायची असेल ना, शब्द अनुभवामधले अनुभव काय आले हे शब्दांकित करायचे असतील, शब्दामध्ये सांगायचे असतील, त्याला भगवान शंभू पाहिजे. पहा काय वर्णन आहे तया. आणि इकडे भगवान शंभूने आदेश दिलेला आहे. ते इथे सांगत नाही या ओवीत की मला शंभूने आदेश दिला. पावर कुठून आलेली आहे शब्दांकन करण्याची? की खरे अनुभव कोणाचं तुम्हाला भगवद्गीता ऐकायची असेल ना, शंभू पाहिजे. आणि ऐकणारी कोण पाहिजे? भवानी. म्हणजे भवानी आपल्याकडे भवानी म्हणजे गाव भवानी. एक पिक्चर निघाला गाव भवानी, भटक भवानी. काय शब्द आले भवानी शब्दाचा सगळा सत्यानाश करून टाकला. भवानी म्हणजे पार्वती. ऐकणारी माता पार्वती पाहिजे, आदिशक्ती पाहिजे आणि सांगणारे विश्वपती भगवान शंभू पाहिजे. आणि ते माझ्याकडे कामाला होते. ते टिटवी सारखं होणार आहे. काय नम्रता आहे माऊलींची. म्हणजे शंभूनी ज्यांना सांगितलंय त्याला करा. ज्ञानेश्वरी तयार. स्वे शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारोणी. महायोगांचा ज्यांनी आरंभ केलेला आहे ते भगवान शंभूच खरे सांगू शकतात. कारण आरंभच महायोगाचा भगवान शंभूने केलेला. महायोग तरी महायोग प्रमुखे. महायोग आरंभ कोणी केला? भगवान शंभूने विष्णूला दिलेला. आणि विष्णूने त्याच्या ब्रांचेस केले. येईल तुम्हाला पुढे. त्या भगवान शंभूने सांगावं बरं, इतरांची केले. आणि कोणाला सांगावं? कारण भगवान कोणाला सांगतील की शंभू आदिशक्ती माता पार्वती ती ऐकण्याची अधिकार. ती ज्यावेळेस प्रश्न करते म्हणजे आदिशक्ती माता पार्वतीला जे अनुभव आले ते तिला अजून समजत नाहीयेत आणि भगवान शंभूकडून ती समजून घेते. एवढं रहस्यमय जर भांडार असेल तर मी तुम्हाला सांगावं अति कठीण. भवानी म्हणजे आदिशक्ती जगदंबा. ती प्रश्न करते. किती पसलिंग आहे पॉइंट्स. तया गीतार्थाची थोरी. किती थोर आहे गीतेचा. गीता म्हणजे धारणा, गतिवंत धारणा. हे सांगितलं होतं भगवंतानी गायलेलं गीत म्हणजे गीता. चैतन्य धारा ज्यावेळेस राजर्षी योगात पहिल्यांदा निर्माण होतात, धारणा प्रवाह नक्षकांत इलेक्ट्रिक करंट स्टार्ट होतात, ती म्हणजे गीता. त्यानंतर धारणा ध्यान आणि समाधीचे अनुभव. अजून माता पार्वती पझली. ती प्रश्न करते. भगवान शंभू का उत्तर देऊ शकतात माहितीये ना? ही वैराग्याची देवता आहे. एकदा समाधीत गेले की 37 लाख वर्ष भगवान शंभू समाधीत राहतात. जसे आपण 37 मिनिट बहिर समाधीत असतो. 37 लाख वर्ष भगवान शंभू समाधीत असतात. ये मार्गीचा कापडी महेश अजुनी. ज्ञानेश्वरांनी 6व्या अध्यायात सांगितलंय. येस, भगवान शंभू अजून ह्या पंथ राजाचे प्रतीक आहे. ये मार्गीचा कापडी महेश अजुनी. 6वा अध्याय येईल त्यावेळेस कळेल.
तया गीतार्थाची थोरी स्वयं शंभू विवरी जेत भवानी प्रश्न करी चमत्कारुणी. चमत्कार वाटतो भवानीला त्या गीतेतील अर्थाच्या अनुभवाचे महत्वाविषयी जेव्हा भगवती पार्वतीला आश्चर्य वाटून ती प्रश्न करते तेव्हा योगेश्वर भगवान शंकर स्वतः विवरण करतात. म्हणजे क्वालिटी कशी पाहिजे ऐकणाऱ्याची आणि सांगणाऱ्याची. मी छोटा पडेल आपण कसे पडू. ज्ञानेश्वर जर टिटवी आपण मिटवी. ते हर म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. पर भगवान शंभू देखील निरूपण करताना कसं सांगतात माहितीये. भगवत गीता काय आहे, चैतन्य गीता काय आहे, अनुभव काय आहे, कशी असते. भवानी प्रश्न करते अनुभव आल्यानंतर. ते तहार म्हणे निजे भगवान महायोगेश्वर भगवान शंकर म्हणाले हे देवी जसा तुझ्या अतींद्रिय स्वरूपाचा अंत लागत नाही तसे या अतींद्रिय वैष्णवी देवात्म शक्ती गीता तत्वाचा अंत लागत नाही. हे गीता तत्व अतींद्रिय ज्ञानबळाने पाहू लागले असता ते नित्य नवीन नूतन दिसते तुझ्यासारखे. एखाद्या बायकोला नवऱ्याने म्हणावं तू नित्य नूतन दिसते असं कधी घडलेलं नाही. लग्नापूर्वी जी दिसते कशी दिसते चंद्रमुखी, लग्न झालं की सूर्यमुखी आणि पोरग झालं की ज्वालामुखी. या 3 पद्धतीने बाया समोर येतात. भगवान शंभू पार्वतीला म्हणतात देवी तू नित्य नूतन दिसते. हे पहा अनेक लोकांना जे आयुष्य लाभलेत ना त्यांचे काहीच बदल होत नाही. जसे सनत कुमार आणि सनातनी ब्रह्मदेवाचे 4 बाणसपुत्र यांना वरदान मिळालं की ते 5 वर्षाचेच वयाचे शेवटपर्यंत राहते. आजही 5व्याच वर्षात येते. त्यांना 6वं वर्ष लागत नाही. नंग धडंग 5वं वर्ष त्याला काय चडी नको बडी नको काही. भगवान गोपाल कृष्ण शेवटपर्यंत 16व्या वर्षाच्या वयात होते. दाढी मिशा आल्याच नाही. सोळाव्या वर्षाच्या वयात हा भगवान होता तसा शेवटपर्यंत होता. शेवटपर्यंत सगळे झाले असतील म्हातारे त्यांच्या पद्धतीप्रमाणे. भगवान 16व्या वर्षाचे. राधा जशी आहे तशी. आता राधा म्हातारी झाली असेल 5000 वर्ष. काही जण म्हणते मेली असेल. असं नाही. म्हणजे काही जणांचे वय आयुष्य जसेच्या तसेच आज वरदान मिळाले. अप्सरा रंभा उर्वशी मेनका तिलोत्तमा ह्या अप्सरांना जसेच्या तसंच तरुण वय राहील. आणि भगवती जगदंबा महालक्ष्मी महासरस्वती यांची वय जसेच्या तशीच राहतील. वय वर्ष 16 17 18. आणि भगवान शंभू म्हणतात माता पार्वतीला की तू नित्य नवीन दिसते. अवघड शब्द आहे. अवघड शब्द. 2 आठवड्यांनी आपली कातडी बदलते माहितीये तुम्हाला. 16 दिवस गेले
की ही कातडी आपली पहिली राहत नाही, दुसरी होती. 15 वर्षांनी हाड बदलतात, काही मसल्स बदलतात. सांगेल ते पुन्हा अजून कधी. हे कातडी 2 आठवड्यात बदलते. साधना चांगली केली, चकचकाकी येईल, सतेज होईल. नाही केली, संपेल. 2 आठवड्यात बदलते. म्हातारपण प्रत्येक क्षणाला आहे. सेल्स कधी मरतात ते सगळं गणित सांगू पुन्हा कधी. फार आयुष्य कमी असतं सेल्सचं देखील, ते मरतात. केस कापायला गेलो की समजायचं तेवढं मृत्यू दिन जवळ आला. केस येणं, नख वाढणं हे झिजून आहे, झिजून आहे. पण भवानी माता नित्य तरुण दिसते. हो, नित्य नवीन दिसते. कातडी जिची बदलत नाही आणि बदलली तर नवीन तरुण होऊन येते, तिला भवानी म्हणतात. आणि हे सोपं नाहीये, लक्षात घ्या. काय पार्वतीची तपश्चर्या असेल, काय महालक्ष्मीची तपश्चर्या असेल की भगवान शंभूनी सहित भेट द्यावं की तू नित्य नूतन दिसतेस, म्हातारी होत नाहीस. नवीन म्हणजे कालपेक्षा आज चिरतरुण. आता तर शरीर प्रकृती बाया पुरी सांभाळतच नाही. का 10 वर्ष झाले का लग्नाला? नाही हो, 2च वर्ष झाले. त्या 10 वर्षाची टप्पर दिसू लागते. खप्पड टप्पर आपल्या नाही. काही सांभाळतच. भवानी माता नित्य नूतन चिरतरुण म्हणजे तपश्चर्येचं केवढं जोर असेल की ज्यांचे परमाणू तरुण देहाणून निर्माण करतात, पुन्हा पुन्हा तरुण, तारुण्य विलसत माता पार्वतीच. काय माऊलींची ओवी. आणि म्हणून पार्वतीच का म्हटलंय, जी कधी म्हातारी होत नाही, जिच्या तपश्चर्येच्या सामर्थ्यामधनं. आणि त्या पार्वतीला नित्य नूतन तू आहेस, तरुण रोज होतेस, म्हातारी कधीच होत नाही, असं भगवान शंभू सर्टिफिकेट देत आहेत. ती ऐकण्याची अधिकारी असून ती भ्रमित होते अनुभव घेतल्यानंतर भगवद्गीता काय. जी अनुभव घेते, जिचं तरुण देह नित्य होतो, नवीन होतो, तारुण्य पुन्हा बदलतं, ती प्रश्न करते तर गीता रहस्य किती अवघड आहे बाकीच्यांसाठी. माऊली काय सांगते पहा, किती बोलावं वाटतं. तया गीतार्थाची थोरी. गीतेचा अर्थ म्हणजे गीतेचा फक्त अर्थ नाही, अर्थ तर सांगू शकत नाही शब्दांमधनं, पण अनुभव देखील आल्यानंतर त्याचा अर्थ करून शब्दात सांगणं कठीण आहे. आणि भगवान शंभू तरी काय सांगतात, हे बघ पार्वती, ते हर म्हणे निजे देवी जैसे का स्वरूप तुझे. तू नित्य नूतन कशी होतेस, तुझ्या स्वरूपाचा, तुझ्या सामर्थ्याचा, तुझा दिव्य परमाणूचा, तुझ्या ट्रान्सफॉर्मेशनचा अंत लागत नाही पार्वती. तसा भगवद्गीतेच्या अर्थाच्या अनुभवाचा अंत लागत नाही. ते शब्दांकित कशी होती, तूच शब्दांमध्ये येत नाहीस, ती कशी येईल देवात्म शक्ती जी तुला नित्य नूतन करते. तुझं फिजिकल सामर्थ्य जर येत नाही शब्दांमध्ये पूर्ण, तर देवात्म शक्ती जी तुला नित्य नूतन करते ती शब्दांमधून मी कशी मांडू, हेल्पलेसपणा भगवान शंभू दाखवतात.
तिथं ज्ञानेश्वर म्हणतात मी टिटवी, आणि हा अपराध आहे माझा. ते तर हरमणे नेणीचे देवी जैसे का स्वरूप तुझे, जैसे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, तो स्वयं श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवादला. हा वेदार्थ सागर भगवद्गीता, दुसरं तिसरं काही नाही. चारी वेदांचा महासागर आहे. चारी वेद याच्यात इन्क्लूड, सर्व उपनिषद याच्यात इन्क्लूड, महापुराण याच्यात अंतर्भूत झालेले, सगळं याच्यात आतमध्ये. वेदांचा महासागर म्हणजे भगवद्गीता. काय वाणी मौलींची. हा वेदार्थ सागर, वेदांमध्ये जे अनुभव येऊ शकतात ते संपूर्ण अनुभव भगवद्गीतेमध्ये आहे. क्षमता आहे भगवद्गीतेची. जया निद्रिताचा घोर, हा वेदार्थ सागर ज्या सर्वेश्वरांच्या झोपेतील घोरडी आहे. वेद कसे निर्माण झाले? जयाची निश्वासी जन्म झाले वेदरासी. जयाची निश्वासी, भगवंत योग निद्रेमध्ये असतात. काही वेळेस भगवान विष्णूला म्हटलंय, काही वेळेस ब्रह्मदेवाला म्हटलंय, कोण्याही देवतेला म्हटलं तर काही बिघडत नाही. जयाची निश्वासी, योग निद्रेमध्ये भगवान पहुडलेले असताना श्वास ज्यावेळेस बाहेर जातो त्या श्वासातनं योग हे वेद प्रगटले. चारी वेद भगवंताच्या उश्वासातून प्रगटले. जयाची निश्वासी, निश्वास खाली जाणारा श्वास. जन्म झाले वेदरासी, म्हणजे वेद निश्वासातून आहे. कोणी उच्चार केलेला नाहीये, कोणी सांगितलेलं नाहीये. पण भगवद्गीतेची धोरी काय? तो स्थित प्रज्ञ पैजेसी बोलला स्वमुखे. तो स्थित प्रज्ञ भगवान गोपाल कृष्ण स्वतःच्या मुखातून बोलतोय. आणि वेद कसे जन्मले? निश्वासातून. बोलले नाही तिथं भगवान. आणि हे कसं जन्मलंय? भगवद्गीता स्वतःच्या मुखातून. श्रेष्ठ कोण? श्रेष्ठ कोण? भगवद्गीता. भगवान महाविष्णू स्वतःच्या महायोगाचा अनुवाद अर्जुनाकरिता गीतेचा उपदेश करीत आहे. तो महाविष्णू म्हणजे भगवान आहे, स्वतः गोपाल कृष्ण. हा वेदार्थ सागर जया निद्रिताचा घोर, तो स्वयं श्री सर्वेश्वर प्रत्यक्ष अनुवाद. भगवान गोपाल कृष्णाचं वैशिष्ट्य असे, सध्याचा जो या कलियुगातला भगवंताचा अवतार झालाय ना, असं म्हणतात हा अवतार अनंत वेळेस सृष्टी संपल्यानंतर होतो. हा गोपाल कृष्णांचा वैशिष्ट्यपूर्ण अवतार आहे. वैशिष्ट्यपूर्ण अवतार ह्या युगातला खास अवतार. 16 कलांनी युक्त अवतार आहे. भगवान रामांचा 12 कलांनी युक्त अवतार आहे. भगवान गोपाल कृष्ण 16 कला घेऊन आलेले, प्रचंड सामर्थ्य घेऊन आलेले, आणि स्वतःच्या मुखाने उपदेशीला. म्हणून स्वतःच्या मुखातून आल्यामुळं पूर्वीची सगळी शास्त्र बाद आहे, रद्द केलेली. अमेंडमेंट आहे ही. नवीन कॉन्स्टिट्यूशन आहे, नवीन घटना आहे. पूर्वीचे सगळे कायदे रद्द आहेत. भले वेद असोत, उपनिषद असोत, सगळं काही असोत, टॅली करून पहा, पण रद्द आहे. भगवंतानी नवीन कायदा काढलाय, स्वतःच्या तोंडाने सांगितलं. मुळे आता बाकीचे सगळे रहित आहे.
रद्द. बस एकमेव भगवद्गीता सांगितली, तिथून पुढे फक्त भगवद्गीता राहणार, काही नाही. कुठलेही धर्म नाही, कुठलेही शास्त्र नाही, कुठलेही काही नाही. आणि भगवद्गीता म्हणजे ज्ञानेश्वरी, बस एकमेव राहणार. तर प्रत्यक्ष भगवान गीतेचा उपदेश करतायत, म्हणून याला वैशिष्ट्य. हे सांगावागी नाही, एखाद्या ऋषीमुनींनी वर्णन केलेलं शास्त्र नाही, एखाद्या साधू संतांना लिहिलेलं धर्मग्रंथ नाही. हा स्वतः भगवंताच्या मुखातून आल्यामुळे याचं समजलं. आणि म्हणून भगवान शंभू देखील पार्वतीला याची महत्व सांगतात. अरे स्वतः भगवंताच्या मुखातून निघाले. ऐसे जे अगाध, भगवान शंभूने काय मोहित व्हावं. रास क्रीडा पाहण्याकरिता भगवंताने मायेला, योग मायेला आदेश दिला. योग माये प्रगटली. माझ्या वेणुनादाच्या स्वरलहरी मी ज्या गोपिकांना बोलावी त्यांनीच ऐकाव्या, इतरांनी नाही. आणि त्यांनी यावं खेचल्या जावं. आणि त्या वेणुनादांमधून हे ललिते असा शब्द आहे. ललिता काय काय त्या गोपांगणांची जी नावं असतील, ही राधिके, त्या खेचून आणल्या जातील. योग माया त्या येताना कोणाला दिसू नये, जाताना दिसू नये, रास क्रीडाही दिसू नये. अतींद्रिय रास क्रीडा. भगवान शंभूला मोह पडला. बरं, वैराग्याची देवता ही मोहित झाली. रास क्रीडा पाहायला मिळाली. लाखो लाखो वर्ष विश्वसृष्टी निर्माण करणारी ही देवता, त्यांना अच्युत भगवान आलेला आहे. स्वतः गोलोकामधून आलेला आहे, अच्युत आहे. भगवान शंभूला च्युती आहे. कुठेतरी भगवान शंभू आज 50 वर्षाचे ब्रह्मदेव झाले म्हणलं, 50 वर्षाचे त्यांचं आयुष्य नाही. कृष्णाला आयुष्य नाही. आजही कृष्ण 16व्या वर्षाच्या वयात आहेत आणि राधाही तितक्याच वयात आहे. नाही, राधा म्हातारी झाली नाही, आजही तेवढ्याच वयात. ब्रह्मदेव 50 वर्षात आहेत त्यांच्या, भगवान नाही. रास क्रीडा पाहण्याकरिता भगवान शंभू आले. गोपिकेनी पाहिले बाबा आलेले. ओ म्हणले जाता येणार नाही, नो एंट्री. बोर्ड नाही बसला का? पुरुषांना मज्जा नाही हो, मला यायचं असं नाही म्हणले. गोपिका होऊन या. भगवान शंभू गोपिका झाले, पण धसकट गोपिका झाली, नाजूक होता येत नाही. म्हणजे वेगळीच दिसे. भगवान कृष्णाने सांगितलं गोपिका कोण आहे, सगळ्या लाईन मध्ये लागले. हे पहिल्यांदा होते. हे पाहणार म्हणले नवीन कोणी गोपिका येता कामा नाही, पण मी ज्याला बोलवलं त्याने आलं पाहिजे. आता यानं कुठं बोलवलं, हे शेवटी राहील. फार मोठी कथा आहे ती, सुंदरतेनं. पण शेवटी मृदंग वाजवायला दिला. आणि मृदंगाचे ज्यावेळेस ही गोपी मृदंग वाजवते, म्हणजे भगवान शंभू, भगवंताचा तिचा आवडता छंद आहे मृदंग. गोपाल कृष्ण म्हणाले आजचा मृदंग वेगळा आहे, कोण वाजवतो, कुठली गोपी? अंतरिंद्रिय दृष्टिकोनातून पाहिला, अच्छा भगवान शंभू आले, गोपिका होता. त्या भगवंताची भगवद्गीता किती मधुर असेल, किती अमरपणा देणारी असेल, जी भगवान शंभूला वेडावते. हो, वेडे झाले. बासरीच्या नादाला आणि रासक्रीडेला वेळे जाणारे भगवान स्वतः पार्वतीला म्हणते, अरे भगवान कृष्णाने स्वतःच्या तोंडून सांगितलेले काय तुला रहस्य मी सांगू शकत नाही, तिला भगवद्गीता. ऐसे जे अगाध
जेत वेडावती वेद तेत अल्पमी मतिमंद काय होय. असे गीता तत्व अतींद्रिय आहे, अगाध आहे, महाविज्ञानी आहे. त्याच्या ठिकाणी वेद देखील वेडावतात. नेती 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 बस. भगवान कसा आहे? असा आहे का? नाही. असा आहे का? नाही. कसा आहे सांगताच येत नाही हे शब्दात. असा आहे का? नाही. भगवान गोपाल कृष्ण स्वतः रहस्यमयी नील वर्ण आहे त्यांचं. भागवत सांगते भगवान व्यासांच्या लेखणीतून आलेलं आहे की नील वर्ण म्हणजे निळ्या रंगाचे. निळ्या रंगाचा माणूस असतो का? ऐकलं की? म्हणजे काय? निळ रंग म्हणजे काय? गहनता आहे, गंभीरता आहे, शांतता आहे. किती गहन आहे भगवान अंतरंगामध्ये, किती गहन आहे, रहस्यमयी आहे आणि शांत आहे. त्याचं वर्णन नील रंगानेच होतं, निळ्या रंगाने. आकाश खूप खोली म्हणून निळ्या रंगाचं आहे. आकाशाला रंग नाही बरं का. तुम्ही जर वर उडाले तर चुकून ती चावला गेली, तिच्या मागे आपण गेलो, निळं काही दिसलेलं नाही. आपण वर गेलो तर पृथ्वी निळी दिसते. गहनता, गंभीरता, खोली, विशालता, त्याचा रंग निळा आहे. भगवान किती विशाल होते, भगवान किती गहन होते. शंभू गोल वर्णाची म्हटलंय, पण भगवान कृष्ण निळ्या वर्णाची. म्हणजे किती गंभीरता आहे, किती खोली आहे, जिथं शंभू वेडा होता. निळ्या रंगाचे नव्हते. त्यांच्या सौंदर्याचं वर्णन येत नाही. म्हणून ज्यावेळेस पाण्याची खोली चांगली असते ना, त्यावेळेस निळा कलर असतो. मग कलर नसतो. पाणी असं काढलं तर कोणा तुम्हाला निळं दिसणार नाही. निळ्या हौदातनं निळं पाणी जर काढलं, तुम्ही पेल्यात घेतलं तर निळं नसतंच ते. कारण आता खोली संपली, छोट्या आल्या. पांढरं शुभ्र पाणी असेल. गंभीरतेचा रंग, रहस्यमयी रंग, स्थितप्रज्ञतेचा रंग आहे. हल्लाच नाही या भगवान. आणि तो स्वतः गीता सांगतो. गीता किती गांभीर्याने घेतली पाहिजे, अनुभव किती गांभीर्याने घेतले पाहिजे. ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद. वेद देखील वर्णन करू शकत नाही. भगवान कृष्णांचं वर्णन व्यासांच्या लेखणीतून झालं हे व्यासही मानायला तयार नाही. भगवान किती सुंदर होते, एकेका याचं वर्णन भगवंताचं झालंच नाही. प्रत्येक जण वेडे झालं पण वर्णन करू शकलं नाही. वेडे झाले, वेद वेडे झाले. आणि वेद ऋचा तर जन्म घेऊन आल्या गोपिका म्हणून. सांगितलं तुम्हाला परवा आळंदीला. फार विषय घेत नाही, पण कधीतरी भक्तीमध्ये मला हे सगळे विषय घ्यायचे. पण एक ढंग सांगितला होता मी आळंदीला प्रवचनात. 3 प्रकारच्या गोपिका आल्या होत्या जन्म घेऊन गोकुळामध्ये. एक वेद ऋचा, त्यांची इच्छा होती की भगवंताशी डायरेक्ट आपला संपर्क यावा. त्या वेद ऋचा. एक ऋषी पत्नी आणि स्वतः ऋषी यांची इच्छा होती, त्याही आल्या. आणि खास देवलोकीतून त्यांच्या स्वतःच्या गोपिका, स्वतःच ऐश्वर्य, राधा स्वतःच ऐश्वर्य ती आली. म्हणजे गोलोकातून आपली मंडळी घेऊन आली. जसे आपण आपल्या प्रवचनाला आपली मंडळी घेऊन जातो. सगळे पळून गेले तर आपली असायची ऐकणार, कोणापुढे प्रवचन करायचं. तर अशी या 3 प्रकारची गोपिका. आता त्याचं वर्णन नको, पण वेडावले हो, हे देखील वेडावले.
गोपिका वेड्या का झाल्या? कारण वेद वेडे झालेले. अजून वर्णन होऊ शकत नाही, इतका खोली, इतकी खोली, इतकी खोली मावू शकत नाही. पण भगवद्गीतेचा देखील अनुभव काय आहे हे सांगायला वेळ होऊन बस मौन व्हावं लागतं. एवढंच मी परवा सांगितलं होतं. मौन समजलं, श्रुती मौन झाली, बस काही नाही. मौन शेवटची भाषा मौन, काही नाही, शब्द नाही. शब्दे विण संवादिजे, शब्द संवाद. ऐसे जे अगाध जेत वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काय होय. वेद ज्यांचं वर्णन करू शकलेले नाहीत आजपर्यंत, मी कसा करणार म्हणून मी अपराध केला आहे, असं भगवान ज्ञानेश्वर सांगतात. हे अपार कैसे निकवळावे, महातेज कवने ढवळावे. गगनमुठी सुवावे मशके केवी. हे अपार कैसे निकवळावे. मी छोटा आहे, माझी क्षमताच छोटी आहे, माझं वय छोट आहे, माझा अनुभव छोटा आहे, माझी तपश्चर्या छोटी आहे. आणि गीतार्थ इतकं प्रचंड अमर्याद आहे, जिथे शंभूही वेडावतात. ती मी कसं कवळावं आपल्या बुद्धीत आणि तुम्हाला सांगावं, सांगा बरं, असं ज्ञानेश्वरांनी आपल्याला प्रश्न केला. या अमर्याद गीतार्थाचे कशा रीतीने मनबुद्धीत साठवण करावे, महातेजाला कोणी उजळावे. म्हणून म्हणलं ध्यान अवस्थेमध्ये, शेवटच्या ध्यानामध्ये अंतिम आधी अंधार दिसेल, पण नंतर जो अफाट प्रकाश दिसेल, महातेज, असंख्य सूर्य प्रगटावे. लख 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 असा तेजोमयी प्रकाश असतो. त्या तेजाला कसा उजाळा देऊ आणि कसं शब्दामध्ये सांगू, असं माऊली म्हणतात. चिलटाने आपल्या मुठीत आकाश कसे धरावे. मी चिलट आहे, आकाशाला कशी गवसणी घालू, म्हणून मी अपराध करायला. परी येथे असे एक आधारू. वा, आता माऊली पुन्हा समोर आलेली. तेनेची बोले मी सदरू, जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. परी येथे असे एक आधारू, पण एक आधार आहे मला. मी मशक आहे, मी टिटवी आहे, मी क्षमता संपन्न नाही. गीतार्थ शब्दांकित अनुभव करणं सोपं नाही, अनुभव देणं सोपं नाही, सगळं खरं आहे. पण मी अपराध केलाय हेही खरं आहे, पण मला एक आधार आहे. मी बुडतोय याच्यामध्ये, पण मला एक आधार आहे. आधारशिला माझा श्री गुरु आहे. त्यांच्या जोरावर मी बोले. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. येणे कारणे मी बोलेन, बोली अरूपाचे रूप दावीन. अतेंद्रिय परिभोग विन इंद्रियात करवी. काय वाक्य पुढे येईल त्यावेळेस सांगेल. मी जे बोलेल ना, अतिंद्रिय शक्तीचा अनुभव दाखवील छाती ठोकपणे. कारण काय? परियेत एक आधारू, तेनीची बोले मी सदरू. जय सानुकूल श्री गुरु ज्ञानदेव म्हणे. श्री ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळल्यास इथे एक आधार आहे. जर श्री सद्गुरु निवृत्तीनाथ मला पूर्ण अनुकूल आहेत, तर त्यामुळे धीर धरून मी सांगेल. आता धैर्य उत्पन्न होत नाही, पण येईल मला धैर्य, कारण श्री गुरुनाथांची कृपा माझ्यावर आहे आणि त्या स्वरावर मी बोलणार. आणि
होय मी बोलेन, याला श्रद्धा म्हणतात. विश्वास, पहिल्यांदा विश्वास असावा लागतो. विश्वासामधून प्रेम उत्पन्न झालं पाहिजे. फक्त विश्वास आहे, प्रेम नाही. हम भगवान को मानते, भगवान का कहाणी मानते, म्हणजे काय? विश्वास आहे पण प्रेम नाही. हो, तुम्हाला मी मानतो, किती श्रद्धा आहे आमची, उगाच येतो तुम्ही ज्ञानेश्वरीला आणि तुमची टर्टर ऐकतो. याला म्हणत नाही, त्याला फक्त विश्वास म्हणतात. एक्झिक्युशन मध्ये येत नाही, सांगितलेलं ऐकत नाही. काय ऐकत नाही? नाही पाहिजे तेवढंच घेतो, तुमचं सगळं कसं घ्या. म्हणजे विश्वास आहे का? पूर्ण विश्वास नसणं, अर्धवट विश्वास असतो. पूर्ण विश्वास पाहिजे. पूर्ण विश्वास केव्हा असेल? परमप्रेम पाहिजे. माझा, हे माझ्याकरिता आहे, माझ्यासाठी आहे. श्री गुरु माझे आहेत, त्यांची वाक्य माझी आहेत, माझ्या कल्याणाकरता आहे. प्रत्येक वाक्य माझ्यासाठी आहे, माझं कल्याण होतं. प्रेम उत्पन्न झालं. असं प्रेम शब्दांवर, वाक्यावर, श्री गुरुवर, प्रत्येक गोष्टीवर ते प्रेम उत्पन्न होतं. विश्वास प्लस प्रेम, श्रद्धा. म्हणजे सांगायचं नव्हतं, अजून जास्त नाही बोलला. प्रेम धोधो ज्यावेळेस वाहू लागतो विश्वासांपासून, ज्यावेळेस ही प्रेम गंगा धोधो अशी वाहते, ब्रह्मपुत्रा नदी सारखी, त्यावेळी श्रद्धेत रूपांतर. धोधो वाहणार प्रचंड प्रेम, थोडं प्रेम विश्वास, अफाट प्रेम, तनु मनु जीवे चरणासी लागावे, संपूर्ण समर्पण भाव, प्रेम धोधो वाहन, त्याला श्रद्धा म्हणतात. गोपिकांचं प्रेम ज्यावेळेस धोधो वाहिलं, ती श्रद्धा बनलं. आणि श्रद्धा हा पुन्हा अफाट विस्तीर्ण महासागर होतो, त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं. ती भक्ती, भक्ती भक्ती तुकार शब्द करून टाकलाय. सगळ्या हिंदुस्थानात या शब्दावरती इतकं टुकार पण मी कधीच पाहिलं नाही. सध्याचे वर्णन करतात काय म्हणलं? विश्वासामधून पूर्ण समर्पण भाव ज्यावेळेस सुरू होतो, त्यावेळेस प्रेम निर्माण होतं. प्रेम गंगा धोधो वाहू लागली. प्रवाह प्रचंड असा सागराकडे मिळाला, सागरात विचवली ती श्रद्धा होते. आणि हा महासागर विस्तीर्ण झाला की भक्ती बनते. शांत, ज्याच्यात प्रेम, विश्वास, समर्पण, सगळे सगळे करुणा, सगळ्या नद्या येऊन मिळतील, तिथं भक्ती जन्म घेते. सांगावं लागलं, सांगायचं मला बोलू द्यायचं, तरी थोडकच फक्त व्याख्या सांगितली. ज्ञानेश म्हणतात, अशक्य असले तरी गीतेचा अतींद्रिय अर्थ कळण्यास एक आधार आहे. जर सद्गुरू निवेदनात मला पूर्ण अनुकूल आहे. म्हणजे माऊलींची श्रीगुरूवर किती श्रद्धा होती, किती परम प्रेम होतं, आणि त्याचं रूपांतर किती भक्तीत झालेलं होतं. आणि एकदा साधक हा भक्त बनला, अफाट प्रेमाचा पुतळा बनला. कैवल्याचा पुतळा, कैवल्याचा पुतळा म्हणजे प्रेमाचा अफाट पुतळा. भक्ती आणि भक्त कशाला म्हणतात? ज्ञानेश्वरी भक्त आहे. आणि म्हणून सद्गुरू मला अनुकूल आहे, हेच खेचलंय मी सद्गुरूंची किरण.
कारण मी भक्तीची प्रेम गंगा माझ्यामध्ये एवढी अफाट वाहिली, स्थिरावली, मी भक्त झालेलो आहे आणि अनुकूल आहेत मला गुरु. आणि एकदा गुरु अनुकूल झाले. गुरु केव्हा अनुकूल होता? साधकाची प्रेम गंगा प्रचंड प्रवाह श्रद्धेत रूपांतर होऊन ही श्रद्धा अफाट महासागर बनते. त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं आणि त्यावेळेस भक्तीचं स्वरूप येतं. त्यावेळेस हा रडार श्री गुरूंची भगवंताची किरण खेचू लागतो.